ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आरोप करणाऱ्यांविरोधात केला हक्कभंग दाखल। बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात विधान करणाऱ्यांविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आलाय। संजय राऊत, रोहित पवार आणि लय भारी यूट्यूब चॅनल यांच्या विरोधामध्ये हक्कभंग दाखल करण्यात आले आहे। जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याचे सांगत हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्याने विनयभंग केला असे आरोप संजय राऊतांनी केल्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे। या संदर्भात काल 5 मार्चला ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्या प्रत्येकावर मी आजच सभागृहामध्ये हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचे सूतोवाच केल्यानंतर आज थेट हक्कभंग दाखल करण्यात आलेला आहे। जयकुमार गोरे यांच्याकडून थेट न्यायालयाची प्रत देत निर्दोष असल्याचे त्यांनी सांगितले। त्यामुळे जयकुमार गोरे यांच्या विरोधात ज्यांनी नाव घेऊन आरोप वक्तव्य केला आहे त्यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात आलाय। यात संजय राऊत, रोहित पवार यांच्यासह लय भारी नावाचे यूट्यूब चॅनलचाही यामध्ये समावेश आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 273-74 अन्वये मी सामनाचे संपादक सन्माननीय संजय राऊत, संजय राजाराम राऊत त्यासोबत या सभागृहाचे सदस्य सन्माननीय रोहित पवार आणि लय भारी म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे त्याचे तुषार खरात यांच्या विरोधात मी हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष महोदय मी मांडतोय। सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी 2017 सालच्या जिल्हा न्यायालय सातारा न्यायालयातील प्रकरण 479/2017 मध्ये दाखल प्रकरणाचा आधार घेऊन व त्याबाबत प्रसार माध्यमामध्ये माझ्याबद्दल बिनबुडाचे अश्लाघ्य अत्यंत आक्षेपार्ह अशी भाषा वापरून बेछूट आरोप करत माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे माझी जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, राज्याचा मंत्री म्हणून मला सभागृहात काम करत असताना चुकीच्या बातम्यामुळे टीकेला तोंड द्यावे लागले, सभागृहाच्या कामकाजावर देखील त्याचा परिणाम व्हावा असे जाणीवपूर्वक कृत्य केले आहे। वास्तविक पाहता सदर गुन्ह्यात माझी 2019 मध्येच न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे, त्याबाबतचा निकाल सोबत जोडला आहे। तसेच याबाबत सर्व मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आणि तसा सर्व मुद्देमाल नष्ट पण अध्यक्ष महोदय केलेला आहे आणि याबाबत न्यायालयाने निकालपत्र दिलेले आहे। तरी देखील संजय राऊत यांनी विविध प्रसार माध्यमांच्या समोर, प्रतिनिधींच्या समोर जाणीवपूर्वक माझी बदनामी केलेली आहे। त्यामुळे त्यांनी माझा व सभागृहाचा विशेषाधिकार भंग तसेच न्यायालयाचा अवमान केलेला आहे, सार्वभौम सभागृहाचा अपमान केलेला आहे। म्हणून मी संजय राऊत, कार्यकारी संपादक सामना यांच्या विरुद्ध अध्यक्ष महोदय मी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडतोय। त्यासोबत अध्यक्ष महोदय, या सभागृहाचे सदस्य रोहित पवार यांनी सभागृहाच्या बाहेर अधिवेशन चालू असताना याच प्रकरणावर, आता मी पुन्हा तोच विषय वाचून अध्यक्ष महोदय न दाखवता हाच त्यांच्या विरोधात मी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केलेला आहे। अध्यक्ष महोदय, त्यासोबत एक यूट्यूब चॅनल अध्यक्ष महोदय लय भारी म्हणून आहे, त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय याच प्रकरणामध्ये आणि याच सारख्या किमान 87 व्हिडिओ क्लिप माझ्या कुटुंबाच्या, माझ्या पक्षाच्या, माझ्या नेतृत्वाच्या बदनामीसाठी अत्यंत नीच खालच्या पातळीवर जाऊन अध्यक्ष महोदय टीका करण्याचं काम सातत्याने 1.5 वर्षापासून सातत्याने अध्यक्ष महोदय तो चॅनल करतो। त्यासोबत आज काल परवा दिवशी याच प्रकरणामध्ये ज्यामध्ये न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केलेली आहे त्यामध्ये अध्यक्ष महोदय अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर, पक्षावर आणि नेतृत्वावर टीका करण्याचं काम सातत्याने अध्यक्ष महोदय या चॅनलच्या माध्यमातून होतं की ज्यांना लोकशाहीमध्ये आपण वृत्तपत्रांना किंवा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतो अध्यक्ष महोदय, तेव्हा जबाबदारीनं त्यांनी वागलं पाहिजे आणि आपली भूमिका मांडत असताना एक भाषेचा स्तर राखला पाहिजे अध्यक्ष महोदय।
याच्यामध्ये असं कुठलंही न करता माझी, माझ्या कुटुंबाची आणि सभागृहामध्ये माझी बदनामी होईल अशा पद्धतीचं वर्तन अध्यक्ष महोदय या युट्यूब चॅनलने केलेलं आहे. त्या लय भारी युट्यूब चॅनल आणि तुषार आबाजी खरात यांच्या विरोधात अध्यक्ष महोदय मी हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये मांडतो. माननीय मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये बसलेले आहेत. अध्यक्ष महोदय, माझी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.